नमस्कार. SNDT महिला विद्यापीठाकडून सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. 5 जुलै 2024 रोजी विद्यापीठ आपलं 109वं वर्धापन दिन साजरा करणार आहे. आणि 1916 साली महर्षी कर्वे यांनी विद्यापीठाची 5 महिलांना घेऊन स्थापना केली होती. त्या 5 महिलांनंतर आज विद्यापीठामध्ये जवळजवळ 70,000हून अधिक मुली शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाचा अभ्यासक्रमाचा फायदा घेत आहेत. विविध विषयांमध्ये सुद्धा विद्यापीठ विस्तारलं आहे आणि शिवाय भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा विद्यापीठाचा विस्तार झालेला आहे. या विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी जेव्हा केली होती तेव्हा त्यांचा एकमेव उद्देश हा होता की महिलांना शिक्षणाद्वारे सक्षम करता यावं, त्यांचं सक्षमीकरण व्हावं. आणि त्या उद्देशाचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो आहे. चर्चगेटचं कॅम्पस, आपलं जुहूचं कॅम्पस पुण्याहून सुरुवात झाली होती आणि पुण्याच्या कॅम्पसनंतर आता श्रीवर्धनला मॉडेल कॉलेज उभारलं गेलेलं आहे. त्यानंतरचं अगदी नवीन सुरुवात झालेलं आपलं चंद्रपूरचं महर्षी कर्वे ज्ञानसंकुल आहे. शिवाय पालघरला सुद्धा आपली जी जागा आहे तिथे सुद्धा लवकरच आपलं विद्यापीठाचा विस्तार होणार आहे. हा विस्तार अगदी असा आहे की ज्याचा आपण खूप मनापासून आनंदाने उत्सव मनवावा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत विद्यापीठांनी पोचावं आणि विद्यापीठाच्या पूर्ण अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त महिलांनी उपयोग करून घ्यावा आणि आपल्याला स्वतःला सबळ बनवावं, त्यांनी संस्कृत व्हावं, ही त्यामागची भावना. 5 जुलैला हा कार्यक्रम आपल्या या चर्चगेट कॅम्पसच्या पाटकर हॉलमध्ये होणार आहे आणि त्यासाठी आपले माननीय चान्सलर श्री रमेश जी व्यास जे महाराष्ट्राचे गव्हर्नर देखील आहेत, ते या कार्यक्रमाचं अध्यक्षपण भूषवणार आहेत. आणि चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला ज्या लाभल्या आहेत त्या म्हणजे राईबाई पोपेरे. ह्या निसर्गामध्ये बियाणे कशा पद्धतीने जोपासावेत ह्याच्यासाठी त्यांना आपल्या भारत सरकारने पद्मश्री देखील दिलेली आहे. त्यांच्याकडनं निसर्गाला प्रेमाने जोपासण्याची कला काय असते ते आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या कार्यक्रमामध्ये विद्यापीठाच्या ज्या ॲल्युमनाय आहेत त्या सगळ्या येणार आहेत. त्यांना सगळ्यांना आमंत्रण आहे. आणि विद्यापीठाचे जे कर्मचारी आहेत, त्याशिवाय बेस्ट एम्प्लॉई, त्यानंतर विद्यापीठाचे जे ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमधनं सगळ्यात चांगलं कॉलेज कोणतं असावं ते, कर्मचाऱ्यांचं बक्षीस, असे विविध बक्षिसंसुद्धा देण्यात येणार आहेत त्या कार्यक्रमात. ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आपण सगळ्यांनी द्यावा. सगळ्यांना आमंत्रण आहे, सगळ्यांनी यावं आणि आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून विद्यापीठाची ही प्रगती आपल्याला तुमच्यासमोर सांगता येईल, शेअर करता येईल आणि सगळ्यांनी मिळून हा उत्सव आपण मनापासून साजरा करू. पुन्हा एकदा सगळ्यांना SNDT महिला विद्यापीठातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.